नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहत आहात भारत 24 तास. संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. आज आम्ही तुमच्या समोर एक अशी फाईल उघड करत आहोत जी केवळ माहिती नाही तर संपूर्ण मुंबई हलवू शकेल असं सत्य आहे. कारण या फाईलमध्ये आहे आरटीआयची ती कॉपी जी दाखवते मुंबईच्या रेशन व्यवस्थेत चाललंय काहीतरी गंभीर, खोल आणि धक्कादायक. केवायसी पूर्ण न झालं म्हणत गरिबांच्या हक्कांचं अन्नधान्य कापलं जात आहे. पण आरटीआय सांगते केवायसीची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. मग कापलं कोणी आणि का? आज हेच सत्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मुंबईच्या ADEF आणि G विभागासह विशेषतः जोगेश्वरी पूर्व येथे शेकडो नव्हे हजारो लाभार्थींना महिनोर महिने रेशन नाकारण्यात आलं आणि कारण फक्त एकच, केवायसी झालेलं नाही. पण आरटीआय मध्ये स्वतः विभाग स्पष्ट सांगतो केवायसी पूर्ण नसलं तरीही कोणत्याही लाभार्थ्याला रेशन नाकारता येणार नाही. मग प्रश्न असा, हे रेशन जमिनीवर पोचलं नाही तर गेलं कुठे? कशाचं संरक्षण केलं जात आहे आणि कोणाचं? आरटीआय मधील आकडे आणखी धक्कादायक आहेत. 23 जानेवारी 2024 पर्यंत फक्त 11.40% केवायसी पूर्ण. ए ते जी विभाग एकत्र 18.63% आणि विभाग स्वतः मान्य करतो खरं केवायसी पूर्ण झालंय फक्त 5%. म्हणजेच 95% लोकांचं केवायसी अपूर्ण आणि तरीही त्या 95% लोकांचं रेशन अपूर्ण केवायसी म्हणून थांबवण्यात आलं. हे दुर्लक्ष नाही, ही चूक नाही, हा स्पष्ट प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात धान्य गायब होत आहे का? आरटीआय मध्ये आणखी एक गंभीर खुलासा. रेल्वे स्टेशन जवळ दैनंदिन मजुरांसाठी केवायसी कॅम्प लावण्याचे आदेश विभागाने दिले होते, पण प्रत्यक्षात अनेक अधिकाऱ्यांनी ते कॅम्प लावलेच नाहीत. म्हणजेच शासनाचे आदेश फाईलवर आणि अंमलबजावणी शून्य. तिथेच जोगेश्वरीत लोक 8-8 तास रेशनसाठी रांगेत उभे. केवायसी पूर्ण, ऍप मध्ये सर्व अपडेट, तरीही रेशन नाकारले 5 महिने सलग. मग त्या 5 महिन्यांचं रेशन कुठे गेलं? मग मोठा प्रश्न, लाभार्थ्यांचं धान्य काळ्या बाजारात जात नाही ना? कोणता साठा कुठे वळवला जातोय आणि किती? अजून एका आरटीआय पेजवर स्पष्ट लिहिलंय, कार्डधारकाला मिळणारा अन्न: पिवळं कार्ड 20 किलो तांदूळ अधिक 15 किलो गहू, केशरी कार्ड 3 किलो तांदूळ अधिक 2 किलो गहू, प्रति व्यक्ती साखर 1 किलो. प्रत्यक्षात 2 ते 3 किलो एकत्र दिलं जात आहे. कधी दिलंच जात नाही, कधी मध्येच कापलं जातं. हा भ्रष्टाचार नाही तर मग काय? फक्त कामच नाही झालं, महिन्याच्या तपासण्या ज्यांना अनिवार्य आहे त्या तर झाल्याच नाहीत किंवा झाल्या असतीलही पण शब्दशः कागदोपत्री. आणि या सगळ्याचा फटका बसतो तो सर्वसामान्य नागरिकांना, ज्यांचं नाव वापरून केवायसीचं कारण देऊन त्यांचंच धान्य यंत्रणेच्या सावलीत कुठेतरी गायब होत आहे. हे फक्त अनियमितता नाही, हे सिस्टमॅटिक रेशन कट आहे, ज्याचं सत्य आज आम्ही आरटीआयच्या कागदांसह तुमच्यासमोर ठेवतोय. मुंबईतील रेशन व्यवस्थेवर घोंगावत असलेला हा मोठा प्रश्न आहे आणि उत्तर प्रशासनानं द्यावंच लागतील. कारण लाभार्थ्यांचं 1 किलो धान्यही कमी झालं तर त्याचा अर्थ कुठेतरी ते 1 किलो जास्त झालाय. ही होती भारत 24 तासची विशेष चौकशी. मी संदीप कसालकर. संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य तुमच्या समोर ठेवत राहू.